कुटुंबावर सून पूजा तडस यांनी गंभीर आरोप केले आहेत। मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी माझं लग्न लावण्यात आलं असं पूजा तडस यांनी म्हटलं। रामदास तडस यांनी मुलाला घरात ठेवून मला एकटीला बाहेर काढलं असा आरोप पूजा तडस यांनी केलाय। तर निवडणुकांमुळे माझ्यावर आरोप केले जात आहेत असं रामदास तडस यांनी म्हटलं। सून पूजा तडस यांच्या आरोपांवर रामदास तडस यांनी प्रत्युत्तर दिलंय। स्वतःच्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी फक्त माझ्याशी लग्न करून स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळं केलं गेलं। मला एका फ्लॅटवर नेऊन टाकला गेला। खासदार तडस साहेब म्हणतात मी माझ्या मुलाला बेदखल केलं। ओ बेदखल केलं तर तुम्ही तुमच्या मुलाला घरात का ठेवता आणि मला एकटीला घराबाहेर का काढता? 20 तारखेला मोदीजी वर्धेमध्ये येणार आहेत। मला त्यांना एकच विनंती करायची आहे, मी तुमच्या परिवारातली लेक पूजा तडस, मी तुम्हाला न्याय मागते। आता निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीपाशी काही प्रस्ताव नाही, परंतु घरगुती मुद्दा मात्र निवडणुकीच्या वक्ती समोर आला। आता दोषी मी कसा? तुमचं प्रेम संबंध आहे सर्व, पण दोषी मला ठरवायचं, ब्लॅकमेलिंग करायचं आणि ब्लॅकमेलिंग करून पैसे उधळण्याचं काम करायचं, याला मी बळी पडलो नाही। आणि विरोधकाला हाती घेऊन हे षडयंत्र या ठिकाणी रचल्या गेलं आहे। तर नेमके काय आरोप आहेत ते आपण पाहूया। तर मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी माझं लग्न लावण्यात आलं असा आरोप पूजा तडस यांनी केलाय। उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर केला असा आरोप पूजा यांनी केला आहे। बाळाची डीएनए टेस्ट करा असं सांगत माझ्यावर आरोप केले जात आहेत। मला लोखंडी रॉडनं मारहाण करण्यात आली। ज्या फ्लॅटवर राहत होते तो फ्लॅट विकून मला बेघर केलं। रामदास तडस यांनी मुलाला घरात ठेवून मला एकटीला बाहेर काढलं असा आरोप पूजा तडस यांनी केलाय। मोदी 20 तारखेला वर्ध्यामध्ये येणार आहेत। मोदींनी माझी व्यथा ऐकून मला न्याय द्यावा अशी मागणी पूजा तडस यांनी केली। तर बाळाचा बाप कोण असं म्हणत माझी अवहेलना केली जात आहे असा आरोपही पूजा तडस यांनी केला। डीएनए चाचणीसाठी तयार आहे, कोर्टाद्वारे सर्व गोष्टींना सामोरं जायला तयार आहे असं त्यांनी म्हटलं। मला साधं 2 वेळचं अन्नही दिलं जात नाही असा आरोप पूजा तडस यांनी केला आहे।